नाही, आनंदाची बाब आहे. माझं तर म्हणणं एवढंच आहे की या समितीचा निष्कर्ष लोकांसमोर यावा आणि निष्कर्षामध्ये जिकडे अनियमितता असेल त्याची कारवाई झाली पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणजे फक्त भोकरच नाही, तर ज्या ज्या ठिकाणी अंदाज समितीने भेटी दिलेल्या आहेत तर संपूर्ण अहवाल हा पब्लिक करावा आणि त्या अहवालाच्या आधारावर तिथे जो कोणी दोषी असेल त्या व्यक्तीवर किंवा त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, माझी मागणी आहे. उलट म्हणजे मी काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आहे की शेवट गोड झाला, तर मी गोड शेवटच्या फेवरमध्ये नाही आहे. आणि इतर लोकांनी स्टेटमेंट वेगळ्या वेगळ्या स्टेटमेंट दिल्या आहेत. अंदाज समितीच्या एका सदस्याने स्टेटमेंट दिलेलं आहे की नांदेडचे लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचाराच्या गंगेमध्ये वाहत आहेत किंवा असं काहीतरी स्टेटमेंट आहे. तर माझं म्हणणं की आम्ही या मताशी सहमत नाही आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की या समितीचा अहवाल हा लोकांपर्यंत प्रदर्शित म्हणजे सिस्टमप्रमाणे तो सभागृहाला सादर करावा लागतो, पण तो अहवाल निश्चित आम्हाला सांगावा आणि ज्या अनियमितता घडल्या असतील त्या अनियमिततेबद्दल मी सुद्धा सखोल चौकशी करेन आणि त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, या मताचा मी आहे.